नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत जी डी-टी-ईमध्ये एक पोस्ट होती, सहाय्यक सचिव म्हणजे असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकलसाठीची. तर याचा जो सिलेबस आहे तो काय केला की आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्या संदर्भात आपण काय करणार डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता काय करतो की मी हे ओपन करतो वेबसाईट. इथे आहे. हा आहे असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल एम-एस-बी-टी सिलेबस दिलेला आहे. ग्रुप एचा सिलेबस आहे हा. तर हा सिलेबस आहे. सहाय्यक सचिव तांत्रिक असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल एम-एस-बी-टी अंतर्गत हा सिलेबस आहे. तर टोटल असणार आहेत 200 गुण असणार आहेत. 100 गुणाची मुलाखत असणार आहे. पेपर इंग्लिशमध्ये असणार आहे. 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील, 1 तासाचा वेळ असेल. हे डिग्री लेवलचं असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याच्यामध्ये. तर प्रत्येक प्रश्नाची 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकल्यानंतर 1 मार्क तुमचा जाणार आहे. 1 प्रश्न चुकल्यानंतर 0.25 मार्क तुमचा डिडक्ट केला जाणार आहे. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त प्रश्नाची जर तुम्ही उत्तरं दिली असेल, ओके. वर्तुळ जर जास्त केली असेल, तर तुम्हाला काय केलं की चुकीची समजण्यात तुम्हाला काय केलं की निगेटिव्ह मार्किंग त्याचं केले जाणार आहे. त्याच्यानंतर ना जे बेरीज केली जाते ते त्याच्यामध्ये काय केलं की पॉईंटमध्ये बेरीज केली जाईल. म्हणजे तुम्हाला जर आले 50.75 मार्क आले, तर त्याला राउंड ऑफ केले जाणार नाही. 50.75च मार्क ठेवले जाणार आहे. आणि एखादा प्रश्न तुम्ही सोडवला नसेल, तर त्यांना निगेटिव्ह मार्किंग लागू नसणार आहे. आता सिलेबस बघा. तर सिलेबसमध्ये जर घटक पाहिले, तर टॉपिक आहेत एज्युकेशन सिस्टम आहे. त्याच्यामध्ये इन इंडिया, त्याच्यामध्ये जे NEP 2020 आहे, म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन याच्यावरती आहे. प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम आहे, टेक्निकल एज्युकेशन सिस्टम. त्याच्यानंतर रेकमेंडेशन ऑफ व्हेरियस कमिटी रिगार्डिंग टेक्निकल एज्युकेशन, कन्सेप्ट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ पॉलिटेक्निक एज्युकेशन, AICTE नॉर्म्स बद्दल आहे. त्याच्यानंतर NBA सॉरी नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क म्हणजे NCRF बद्दल आहे. त्याच्यानंतर इन महाराष्ट्र तर टेक्निकल अँड व्होकेशनल एज्युकेशन सिस्टम, TTS सिस्टम आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिटेक्निक, AICTE PCI COE अँड स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ड शॉर्ट टर्म डिप्लोमा प्रोग्राम आहेत. त्याच्यानंतर पॉलिसीज आहेत वेगवेगळ्या. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन मॅनेजमेंटमध्ये आहे. त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड टेक्निकल एज्युकेशन ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, DTE बद्दल आहे, MSBT बद्दल आहे, ऑटोनॉमस अँड नॉन ऑटोनॉमस पॉलिटेक्निक आहे. त्याच्यानंतर आहे MSBT ऍक्ट अँड फंक्शन ऑफ व्हेरियस कमिटी. त्याच्यामध्ये व्हेरियस डिपार्टमेंट अँड सर्व्हिस ऑफर्ड बाय ॲट MSBT. त्याच्यानंतर विजन मिशन अँड चॅलेंजेस इन कंटेक्स्ट ऑफ ग्लोबलायझेशन. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की जनरल मॅनेजरियल फंक्शनल प्लॅनिंग ऑर्गनायझेशन अँड लोडिंग कंट्रोलिंग येथे असणार आहे. त्याच्यानंतर ना मॅनेजरियल कॉम्पिटन्स याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे करिक्युलम डिझाईन अँड मॅनेजमेंट. याच्यामध्ये नीड ऑफ असेसमेंट, कन्सेप्ट ऑफ करिक्युलम डिझाईन, OB फिलॉसॉफी, त्याच्यानंतर कंपोनंट ऑफ करिक्युलम डिझाईन, त्याच्यानंतर सोर्सेस ऑफ करिक्युलम डिझाईन, त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क फॉर प्रोग्राम येणार आहे. त्याच्यानंतर पर्पज ऑफ लॅबोरेटरी कोर्सेस येणार आहे, लॅबोरेटरी रिलेटेड असणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ घटक असणार आहे करिक्युलम इम्प्लिमेंटेशन असेल. त्याच्यामध्ये स्टाफ ओरिएंटेड विथ ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रिंट अँड नॉन प्रिंट लर्निंग सोर्सेस असणार आहे. त्याच्यानंतर स्टाफ ट्रेनिंग मेथोडॉलॉजी, कंटेंट अपडेटिंग, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स अँड मॅनेजमेंट इफेक्टिव्ह एनहान्समेंट असणार आहे. त्याच्यानंतर मॉनिटरिंग गॅदरिंग फीडबॅक विथ द एम्फेसिस ऑन इन्स्ट्रक्चर प्रोसेस, EIMC, करिक्युलम इव्होल्युशन असणार आहे. काउन्सिलिंग अँड गायडन्स असेल, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, रोल ऑफ बोट, अप्रेंटिस ॲक्ट अँड प्रोव्हिजन, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. त्याच्यानंतर ना इंडस्ट्री इन्स्टिट्यूट कॉर्पोरेशन, स्वयं, मूक कोर्सेस, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, रेमेडियल कोचिंग येणार. फिफ्थ घटक असणार आहे ते स्टुडंट असेसमेंट. त्याच्यामध्ये पर्पज, टाईप, स्टेकहोल्डर इन असेसमेंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड असेसमेंट सिस्टम, डोमेन ऑफ लर्निंग, नॉलेज डायमेन्शन याचे असणार आहे. टॅक्झॉनॉमी ऑफ क्वेश्चन बेस्ड ऑन ब्लूम टॅक्सॉनॉमी ऑफ क्वेश्चन. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिफिक टेबल अँड क्वेश्चन प्रोफाईल, क्रायटेरिया फॉर असेसमेंट ऑफ स्किल परफॉर्मन्स असणार आहे. मेथड ऑफ एक्झामिनेशन, त्याच्यानंतर एक्झामिनेशन स्कीम, एच अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, ऑनलाईन एक्झामिनेशन, CIN डॉक्युमेंटेशन असणार आहे. सिक्स्थ असणार आहे की एक्झामिनेशन सिस्टम. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ स्टुडंट असणार आहे, प्री एक्झामिनेशन प्रोसेस असेल, एक्झामिनेशन टाइम टेबल असेल, पोस्ट एक्झामिनेशन प्रोसेस असेल, रिझल्ट डिक्लेरेशन असेल, अनालिसिस ऑफ रिझल्ट ऑफ रिपोर्टिंग असणार आहे. सेवन्थ घटक असणार आहे ते गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील,
वर्ल्ड बँकच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या इन द डिपार्टमेंट ऑफ डी-टी-मध्ये. त्याच्यामध्ये टेक्यू-पी-एस असेल, मेरिट असेल, त्याच्यानंतरनं मायनॉरिटी स्कीम्स असतील, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटसाठी असेल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट अप्रूव्ड शॉर्ट टर्म डिप्लोमा कोर्सेस अंडर एम-एस-बी-टी. त्याच्यानंतरनं डिसेबिलिटी अँड वुमेनसाठी स्कीम कोणत्या आहेत, त्याच्यानंतर काउंटिंग एज्युकेशन प्रोग्राम, कम्युनिटी कॉलेजेस, डिस्टन्स एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यानंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट पॉलिटेक्निक स्कीम, टीचर ट्रेनिंग प्रोग्राम, फिनिशिंग कोर्सेस, स्किल कोर्सेस, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन प्रोग्राम, त्याच्यानंतरनं महाराष्ट्र अभियान, लर्न अँड अर्न स्कीम, एन-एस-एस. 8वा आहे अकाउंट, बजेट अँड मॅनेजमेंट आणि 9वा आहे मॅनपॉवर प्लॅनिंग, रिलेव्हन्स इन टू डिप्लोमा प्रोग्राम इन इंजिनिअरिंग. हे सगळे घटक असणार आहेत. तर हे सिलेबस त्यांनी आज डिक्लेअर केलेलं आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.